पिंपरी चिंचवडमध्ये बिश्नोई गँगचा हैदोस, शुभम लोणकरनं घेतली गोळीबाराची जबाबदारी। एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांना धमकी। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी 5 आरोपींचे जामीन अर्ज कोर्टानं फेटाळले। स्वतःच्या चुका झाकायला मंत्र्यांचं खापर शिक्षण माफियांवर। शिक्षण माफिया अस्तित्वात असल्याची कबुली देऊन मंत्र्यांचीच गोत्यात। प्रश्न काढणाराच पेपर फोड्या ठरला। लातूरात 28 वर्ष शिक्षण सेवा केलेला पीव्ही कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात। मुंबई कोस्टल रोडच्या पुढच्या टप्प्याला गती। 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष। दहिसर पुढे वाहतूक कोंडी कमी करण्याचाही करणार प्रयत्न। कोल्हापूरच्या भुदरगडमधील वाघापूरचे ग्रामस्थ आक्रमक। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला मिरवणूक काढून न दिल्यानं व्यक्त केला संताप। उल्हासनगरमध्ये महिलांचा गुंडाराज। भर रस्त्यामध्ये कुटुंबियांवर लाकडी दांडक्यानं हल्ला। केस कापून मारहाण तर 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या हिरावाडी परिसरामध्ये सराफा दुकानामध्ये गोळीबार। गोळीबारामध्ये 1 जण जखमी। विदर्भात पुढचे 3 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट। राज्यातल्या सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात। विठ्ठल रुक्मिणी मातेची तुळशी अर्चना पूजा आजपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार। पूजेसाठी भक्तांना भरावे लागणार 2100 रुपये। मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये पोहोचणार। निश्चित वेळेच्या 5 दिवस आधी मान्सून दाखल होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। नेदरलँडहून मोदी आज स्वीडनच्या दौऱ्यावर। सत्ता बदलताच मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींचा पोलीस दलाला पहिला दणका। 3 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना केलं निलंबित। उन्नाव बलात्कार प्रकरणी माजी भाजपचे आमदार कुलदीप सेनगरला सुप्रीम कोर्टाचा दणका। जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याच्या हायकोर्टाचा निर्णय केला रद्द। राज्य सरकारनं हवाई इंधनावरील व्हॅट घटवला। केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार। हवाई इंधनावरील व्हॅट आता केवळ 7%वर। घोषणापत्राविनाच ब्रिक्स परिषदेची सांगता। युद्धाच्या मुद्द्यावरून इराण यूएई दरम्यान मतभेद टोकाला। कोणत्याही कराराविना ट्रम्प यांचा चीन दौरा पूर्ण। इराण युद्धावरून चीनचे अप्रत्यक्षरित्या खडेबोल। एकाना स्टेडियमवर मार्शचं वादळ। चेन्नईचं टेन्शन वाढलं। लखनौच्या विजयाचा राजस्थानला फायदा। आज कोलकाता समोर गुजरातचं आव्हान। ईडन गार्डन्सवर रंगणार सामना।